काय? नो नथिंग. थांबा जरा. या तुम्ही सगळ्यांचं मत विचारलं, माझं काय? या तुझं ओपिनियन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मग सगळ्यांना का विचारताय तुम्ही? वेट अ मिनिट, आय एम सॉरी बट कॉन्टेक्स्ट नाही कळलं तुझं. कशाबद्दल बोलत आहे? भ्रमणध्वनीविषयी बोलते मी. मला नाही विचारलं तुम्ही. ओके, आता विचारा तू. व्हॉट डू यू थिंक? मोबाईल पाहिजे और नाही पाहिजे? कोणाच्या साईडनी आहे तू? मी जे बरोबर आहे त्यांच्या बाजूने आहे. ॲज इन? या घराला भ्रमणध्वनीची सवय नाहीये. सगळं बदलून जाईल. सो यू थिंक काहीतरी प्रॉब्लेम होणार? हो, नक्कीच होणार. सो आता प्रॉब्लेम नाही असं म्हणायचं तुला? आपण हे नाही चालणार. साई, कारमध्ये सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं दॅट मोबाईल पाहिजे. देन आपा कॅनॉट डिनाय. एव्हरी टाइम त्यांचं वर्ड फायनल आहे असं नाही होऊ शकत. उलट बोलताय तुम्ही. आपणना आवडणार नसेल तर कुणीही ह्याला तयार होणार नाही. फाईन, देन लेट्स इन्क्लूड आपा इन दिस डिस्कशन. हे तयार होणं तर शक्यच नाही. का धरून बसलाय तुम्ही? जाऊ द्या ना. साई, कारमध्ये सगळ्यांना पाहिजे मोबाईल. त्यांचं ओपिनियन मॅटर नाही करत तुझ्यासाठी. तुम्ही का मागे लागलाय या सगळ्याच्या? तुमच्या रोजलीनचा भ्रमणध्वनी सुरू होणार आहे का अशाने? मग काय एवढा हट्ट? मे बी होऊ पण शकतो. यू नेव्हर नो. ॲज आय सेड, एव्हरीथिंग इज इंटरलिंक्ड. म्हणजे काय? ते कळणार तुला. तुमचं हे कळणार ऐकून ना मला कंटाळा आलाय आता. अहो, हसताय काय तुम्ही? मला तिचं छायाचित्र दाखवा. छाया व्हॉट? फोटो दाखवा तिचा. फोटो? हो, मला बघायचंय तिला, ती कशी दिसते. आता कसं दाखवू? ते मला काही माहित नाही. तुम्ही तिच्याविषयी बोलता ना, आता मला बघायचंच आहे तिला. I can explain her appearance to you. मी एक्सप्लेन करू शकतो. Rosaline. You know her hair? Long, dark hair आहे तिचा. A bit wavy, a bit curly. खूप छान दिसते ती. And her complexion, she is really fair. माझ्यापेक्षा जास्त. But the best thing about her is her eyes. The most expressive. And you know, Sai, तिचा स्माइल बघितलं, सगळं वर्ल्ड I forget it. असा आहे Rosaline. You still want to see her photo? नाही. No? हो. म्हणजे नाही. Yes or no, Sai? हो, म्हणजे बघायचं आहे पण. All right. Let's do one thing. कारमध्ये मोबाईल आला, then we'll decide. तुला फोटो दाखवायचा और नाही दाखवायचा. हे घडेल असं काही वाटत नाही मला, कारण आप्पा तयार होणं शक्यच नाही. घरातलं वातावरण परत बिघडेल. सी, तुला वाटत हो तसा नाही होणार. डोंट वरी, देयर वोंट बी अ प्रॉब्लेम. बरं, ठीक आहे, बघू. रोजलीन, आता घरमध्ये मोबाईल आलाच पाहिजे. अप्पा, आता तुम्हाला परमिशन द्यावा लागणार. अप्पा, काय आहे? बोलायचं तुमच्याशी. मी कामात आहे, नंतर ये.
लेटर मी बिझी आहे आपा. आता वेळ आहे, आता बोलू आपण. म्हणजे तुझ्या करता मी माझी कामं थांबवू का? फाईन. मी बसतो इकडे. तुमचा झाला काम, देन विल टॉक. आता तू काय माझ्या डोक्यावर बसणार आहेस का? डोकं नाही आपा, हे चेअर आहे. चेअरवर बसलो मी. आता बघतोच किती वेळ बसतोय ते. आपा, दिस इज सच अ ह्यूज मॅग्निफाइंग ग्लास. तुम्ही मोठं दिसतं याच्यामध्ये. ठेव ते खाली, ठेव. दादा, हा? अरे मला ना काय करावं तेच कळत नाहीये. अरे कळायचं काय? ही माळ इथे लावायची आपलं ठरलंय ना. काय तू? अरे दादा, त्याबद्दल नाही रे, मग कशाबद्दल बोलतोय? या मोबाईल प्रकरणाबद्दल बोलतोय मी. हा, अच्छा अच्छा, त्याच्याबद्दल बोलतोयस काय? मला वाटलं आपलं. आप्पांनी जर का आपल्याला विचारलं की तुम्ही मोबाईल घरी आणायला तयार आहात का, तर आपण काय उत्तर द्यायचं? अरे ते मला काय विचारतोयस? मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. ए, तू नीट पकड आधी ते नीट धर. प्रश्न पडू देत, मला नको पाडू. अरे नाही पडत, मी आहे ना इथे. घाबरतोस काय? तू आधी ते नीट धर आणि धरलं. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे काय उत्तर देऊ? हा, काय झालं, ते सईचं उपोषण होतं ना, त्यावेळेला मी आप्पांना बोललो. तेव्हापासून आतापर्यंत आप्पांचे टोमणेच ऐकतोय. तेव्हा आता त्यांच्या विरोधात जायचा विचार ना माझ्या मनातच नाही. म्हणजे तुझं ठरलंय ना? म्हणजे मोबाईल घरी आणावा या मताचा तू नाहीयेस, बरोबर ना? अरे मताचं जाऊ दे रे, आप्पांना विरोधच नको. नाही म्हणजे मी पण मोबाईलला ठाम नकार देतो. अरे ऐन दिवाळी तुगाच वाज नकोत घरी. हो रे, तो नचिकेत आल्यापासून ना रोज घरी एक बॉम्ब फुटतोय. नाही तर काय. आता दिवाळीत आणखी फटाके नकोत. दिवाळी नंतर काय ते बघू. आपा, खूप बुक्स रीड करता तुम्ही, राईट? हे बघ, माझ्या वस्तूंना हात लावायची हिम्मतच कशी झाली तुझी? आपा, बिकॉज मी हे केला नाही, देन तुम्ही बघणार नाही माझ्याकडे, म्हणून करतो. ठीक आहे, जे काही बोलायचं असेल ते बोल आणि निघ ना. गुड. मोबाईल का नाही यूज करत आपा तुम्ही? तू कोण मला विचारणारा? तुझ्या पिताश्रींचं खात नाही मी. त्यांचं तुम्ही खाणार पण नाही, ते ऑस्ट्रेलियाचं आहे ना. एनिवे, आन्सर मी, का नाही तुमचेकडे मोबाईल? भ्रमणध्वनी हे परदेशी यंत्र आहे आणि त्याचा वापर हा माझ्या तत्वात बसत नाही. भ्रमणध्वनी नसला तर काहीही बिघडत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. अरे मी जरी भ्रमणध्वनी वापरत नसलो तरी आजूबाजूला या यंत्रात लोक कसे बांधले गेलेले आहेत हे मी बघतो. वेड लागले या यंत्रामुळं तरुणांना आणि म्हाताऱ्यांना पण. या बट याचे सगळ्यामुळे जागी बसून केवढं काम होतं आपा. एका जागी बसून सगळी कामं करायची जर सवय लागली तर व्याधी जडतात. हल्ली सांग ना, मैदानी खेळ राहिलेत कुठे? ज्याच्या त्याच्या हातात हे यंत्र, त्या यंत्रावरच ते खेळ खेळत असतात. मातीतले खेळ सुद्धा आता मातीमोल झालेत. आपा, हे मोबाईलचा यूज कसा करायचा ते आपण ठरवायचा. एव्हरीथिंग हॅज ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. आपण त्याच्यातलं चांगलं काय आहे तेवढं बघायचं फक्त. फॉर एक्झाम्पल, तुमच्या विलेजमध्ये तुमचा सम रिलेटिव्ह आजारी पडला, देन तुम्ही अर्जंटली त्यांना कॉन्टॅक्ट नाही करू शकत.
अँड नीदर यू कॅन सेंड मनी अर्जंटली. तुम्ही मनी पण नाही अर्जंटली पाठवू शकत. बट विथ द यूज ऑफ मोबाईल तुम्ही हे सगळं अर्जंटली करू शकता. दिस इज द ॲडव्हान्टेज. आणि हे बघा तुम्ही आप्पा करायचंय काय वेळ वाचवून. वहिनी सगळं छान मिळालं नाही. हो बाई खरंच छान झाली खरेदी. मला ना तुमच्या साडीचा रंग खूप आवडलाय. अगं मग तूच मोड ना त्याची घडी. मी पुढच्या सणाला नेसी. चालेल. सई जरा पाणी आण ग. वहिनी आपण तो चिनूसाठी कुर्ता घेतलाय तो व्हायला पाहिजे त्याला. अगं पण तू म्हणालाय ना नाही झाला तर बदलून दूंगा. बदलून घ्या. झाली का मनसोक्त खरेदी? अगं बघ आवडते का बघ. असू दे आता नाही. वरती जाऊ. अरे वा मस्त आहे सगळं. अगं त्या नचिकेतला म्हणावं आता ह्या साड्यांमध्ये फोटो काढ तुझ्या मोबाईल मध्ये हवे तेवढे. ईश्वरा आई नकोच बाई आता तो विषय. उगाच आणखीन काहीतरी उकरायचं त्यावरून. नाही नाही पण तो नचिकेत म्हणालाय ना मोबाईलचं काय ते काय ठरवायचं. आपण कोण ठरवणार. काही झालं तरी आप्पा परवानगी नाही देणार भ्रमणध्वनी आणायची. हो बाई. अगं पण तो नचिकेत हट्टाला पेटलाय त्याचं काय. तो कधीही यांच्या समोर जाऊन उभा राहील आणि म्हणेल आप्पा मी घेऊन आला मोबाईल. अगं बाई ईश्वरा म्हणजे मग अप्पांचा अजूनच संताप होईल. नाही मला वाटलं होतं घरात एक मोबाईल हवा पण आप्पा खूप चिडतील. हो ना ऐन दिवाळीत यांची आणि नचिकेतची आतषबाजी नको बाई. आई पण आता त्याला थांबवायचं कसं. मी सांगते त्याला की मोबाईलचं काय ते दिवाळी नंतर बघू. हो हो तुमचं नक्की ऐकेल तो. हो आजी मी बाबांना आणि काकाला पण बोलावते. तू त्यांनाही सांगून टाक. हो बर. इट्स नॉट लाईक दॅट. आपा मोबाईल इज अ कन्व्हिनियंट थिंग. हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. माझं जाऊ दे रे माझं जाऊ दे. पण माझ्या घरच्यांनाही गरज वाटत नाहीये भ्रमणध्वनीची. हे असं फक्त तुम्ही थिंक करता. डिड यू आस्क देम. विचारला तुम्ही त्यांना. आपा तुम्हाला हॅबिट आहे कोणाला पण काय पण विचारत नाही तुम्ही. विचारायची गरजच काय. कारण आमच्या घरात सगळे एकाच मताचे आहेत आणि ते म्हणजे स्वदेशी. आपा इन दिस मॅटर स्वदेशी परदेशी असा पॉइंट नाही आहे. दिस इज द फॅक्ट दॅट तुमचे घरच्यांना मोबाईल पाहिजे. बघा आता तुम्ही काय होता पुढे. ठीक आहे बघतो ना मी. काय घाबरतो का काय. आपा नोट दिस डाऊन. ते तुमचं वाई आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या. आपा मोबाईल आणणार मी. बघा तुम्ही. अशक्य आहे. या घरात मी ते यंत्र येऊ देणार नाही. आणणार. काय झालं आई. अरे कशासाठी जमलोय आठवतंय ना. हो हो आठवते. मग सांगा पटकन काय ठरवायचं. सध्या दिवाळीत भ्रमणध्वनीचा विषय नको असं वाटतंय आम्हाला. मगाशी आम्ही पण हेच बोलत होतो. अगं बाई हो का. म्हणजे आपलं एक मत आहे तर. नाही पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात हा मोबाईलचा भुंगा ज्याने सोडला तो बहादर आई कुठे. हो ना आपण इथे काथ्याकूट करतोय आणि हा पठ्ठ्या गायब आहे. हो थांबा मी आणते बोलवून. ये रे आला. ये What happened? असे का बघता सगळे. अरे आम्हाला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. गो ऑन. आपण नाही मी ऐकून घे ना. गो ऑन. अरे हा विषय थोडा नाजूक आहे. आय कॅन अंडरस्टँड. बोला तुम्ही. तसं नाही रे थांब. देन कसा. अरे तू आधी इकडे.
इथे झोपाळ्यावर बस मध्यभागी. हा. आपांचा थ्रोनवर बसत ते देवकी, बी केअरफुल. हे बघू रे नंतर. कल्पना, हो मगाशी चहा केलाय तो गरम करून आण. हो आणते आई. VIP ट्रीटमेंट. एव्हरीथिंग ऑल राईट? नाही ना ऑल राईट. तू आधी चहा घे मग सांगते. घे गरम आहे, हा. हा तुम्ही घाबरवत मला. गonna throw me out of the house or what? अरे नाही नाही तसं काही नाही. Then काय झालं? Tell me. मी सांगते. ओके, काय बोलायचं? घरातल्या सगळ्यांना जे वाटतंय ते आज त्यांच्या समोरच तुम्हाला सांगायचंय. हम्म? केतकरांच्या घरात भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलची गरज नाहीये असं सगळ्यांचं मत आहे. म्हणजे आता दिवाळीत तरी विषय नको म्हणून म्हणतोय, तात्पुरतं. हा हो तेच. सणवाराच्या दिवशी घरी वाद आणि कटकटी नको असंच वाटतंय सगळ्यांना. हा आमचं ऐक रे बाबा, आता आणखी काही नवीन उकरून काढू नको. आणि दिवाळी एकदा संपली ना की मग आपण बोलू ना आप्पांशी. हो हो म्हणून आता तू काहीच बोलू नकोस. हा म्हणजे उगाच सणाचा विचका नको रे. खूप काळजी करता तुम्ही. जो आहे मी ओ गॉड, एक गडबड झाला. काय काय आता काय गडबड झाला? आपांशी बोलला मी. काय आय चॅलेंज्ड हिम दॅट घरी मोबाईल आणून दाखवणार. ईश्वरा, अगं बाई, काय तू? सत्यानाश.